हे प्रबुद्धनगर मध्ये लहान लहान पोरं बंदूक घेऊन फिरू राहिले, त्याला कोणाचं पाठबळ आहे? म्हणजे पिस्टल सारखं दिसणारं बनावट लाईट, पिस्टल सारखं दिसणारं बनावट येते, पण लायटर आहे. आणि आरोपीच्या संशयित यांच्या तक्रारीवरून देखील उमेदवार यांच्या विरोधात त्यांना धमकावल्या प्रकरणी आपण गुन्हा नोंद करीत आहोत. उमेदवारांचं असं म्हणणं आहे त्यांच्या फिर्यादीमध्ये त्यांनी तक्रार दिल्याप्रमाणे की ते त्यांच्या नातेवाईकाच्या घरी वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रमाला गेले होते आणि त्या अनुषंगाने तिथे उपस्थित असलेले जे हे संशयित आहेत ते शिवीगाळ करत होते, ते त्यांना समजवण्यासाठी गेले आणि त्यांच्यामध्ये त्यांचं वाद झाला आणि त्याच्यातून हा प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी लक्षात आलेलं आहे. आणि ते म्हणजे प्रचार करू नये म्हणून त्यांना धमकावत होते की नेमकं काय त्या तो जो व्यक्ती आहे सार्थक, त्याची आयडेंटिटी काय आहे, तो कोण आहे, तो काय धमकावत आहे? सार्थक गोवर्धन जो आहे तो प्रबुद्धनगर येथील रहिवासी आहे आणि हे जे उमेदवार आहे ते बाहेरचे आहेत, म्हणजे त्या प्रबुद्धनगरमध्ये रहिवासी नाही, तर हे तिथलेच लोक आहेत. तर जे संशयित आहे सार्थक गोवर्धन याच्या म्हणण्यानुसार की ते आम्हालाच मतदान करा अशा अनुषंगाने ते त्याला बोलत होते, त्या अनुषंगाने त्यांची भांडण झाली असं त्यांचं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि उमेदवारांचं म्हणणं आहे की आम्ही वाढदिवसाला गेलो होतो आणि ते आपसात भांडण करत असताना त्यांना समजत असताना त्याचं पर्यवसन वादत झालं आणि माझ्या बंदूक रोखली असं त्याचं म्हणणं होतं. सर, ते सिद्धार्थ लोंढे समर्थक वगैरे आहेत, त्या दृष्टीने उमेदवारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे की ते प्रकाश लोंढे समर्थक आहेत, त्याबद्दल पोलीस अजून त्याची चौकशी करत आहेत. सर, निवडणुकीपूर्वी आपण लोंढे टोळीवर कारवाई केली होती, लोकांतर्गत कारवाई केली होती. लोंढे टोळीचे जे मेन मोर्चे आहेत ते आतमध्ये जरी असले तरी त्यांची टोळी सक्रिय आहे का शहरामध्ये, असा प्रश्न उपस्थित केला होता. टोळीचा काही संबंध आहे का? अजून तरी प्रायमा फेसी आम्हाला तसं काही दिसून आलेलं नाही, तरी पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.